विद्यार्थी मित्रांनो, राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा ATS इयत्ता पहिलीसाठी आज आपण इंग्रजी विषयातील आठवड्याचे वार पाहणार आहोत. म्हणजेच डेज ऑफ वीक. काय पाहणार आहोत? डेज ऑफ वीक म्हणजेच आठवड्याचे वार पाहणार. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आठवड्याचे वार असतात 7. आठवड्याचे किती वार असतात? 7 वार असतात. तर इंग्रजीमध्ये त्याला काय काय नाव आहेत ते आपण बघूया. त्यापैकी पहिला वार आहे SUNDAY संडे. संडे म्हणजे रविवार. संडे म्हणजे रविवार. नंतर दुसरा वार आहे MONDAY मंडे म्हणजे सोमवार. मंडे म्हणजे काय? सोमवार. त्यानंतर TUESDAY ट्यूसडे. ट्यूसडे म्हणजे मंगळवार. ट्यूसडे म्हणजे मंगळवार. त्यानंतर चौथा वार आहे WEDNESDAY. WEDNESDAY वेन्सडे. वेन्सडे म्हणजे बुधवार. वेन्सडे म्हणजे बुधवार. त्यानंतर THURSDAY थर्सडे. थर्सडे म्हणजे गुरुवार. थर्सडे म्हणजे गुरुवार. त्यानंतर पुढचा वार आहे FRIDAY. FRIDAY फ्रायडे. फ्रायडे म्हणजे शुक्रवार. फ्रायडे म्हणजे शुक्रवार. त्यानंतर शेवटचा वार आहे SATURDAY सॅटरडे. सॅटरडे म्हणजे शनिवार. सॅटरडे म्हणजे शनिवार. आलं का लक्षात? असे हे डेज ऑफ वीक म्हणजे आठवड्याचे 7 वार आहेत. त्यापैकी पहिला होता संडे म्हणजे रविवार, मंडे म्हणजे सोमवार, ट्यूसडे म्हणजे मंगळवार, वेडनेसडे म्हणजे बुधवार, थर्सडे म्हणजे गुरुवार, फ्रायडे म्हणजे शुक्रवार आणि सॅटरडे म्हणजे शनिवार. आलं का लक्षात?